सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरण, पण आज याच धरणाच्या पोटातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राला वीज आणि पाणी देणाऱ्या या महाकाय धरणातला पाणी साठा चक्क तळाला गेलाय. धरणात आता फक्त आणि फक्त 8 टीएमसी एवढा पाणी साठा शिल्लक राहिला आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, फक्त 8 टीएमसी. जर येत्या काही दिवसात वरुण राजाने कृपा केला नाही तर महाराष्ट्रावर खूप मोठं जलसंकट कोसळू शकतं. पण हवामान तज्ञ यावर काय म्हणतात? मान्सून नेमका कुठं अडकलाय आणि कधी होणार ढगफुटीसारखा पाऊस? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सत्य आणि हवामान विभागाचा ताज्या बातम्या आणि ताजा अंदाज समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण परिस्थिती आपण विचार करतोय त्यापेक्षा खूप गंभीर आहे. मित्रांनो, दरवर्षी जून महिना उजाडला की आपल्याला वेळ लागते ते पावसाचे, पण यंदा चित्र थोडं वेगळं आणि काळजी वाढवणार आहे. जून महिना अर्धा संपून गेला तरी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात म्हणावा तसा पाऊस झालेलाच नाही. कोयना धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता तब्बल 105.25 टीएमसी एवढी अभाट्य आहे. पण आजची परिस्थिती पाहिली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. धरणात आता केवळ 8 टीएमसीच्या आसपास पाणी शिल्लक आहे, ज्यातील मृत साठा वजा केला तर प्रत्यक्ष वापरासाठी अतिशय कमी पाणी उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली तर यंदाचा हा पाणीसाठा अत्यंत निचाकी पातळीवर पोहोचलेला आहे. कोयनेचा इतिहास जेव्हा जेव्हा पाणीसाठा सिंगल डिजिट मध्ये म्हणजेच 10 पटीच्या आत येतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे धाबे दणदणतात. कारण या धरणावर केवळ पश्चिम महाराष्ट्राची शेती आणि पिण्याचं पाणी अवलंबून नाही, तर इथून होणाऱ्या वीज निर्मितीवर संपूर्ण महाराष्ट्राची औद्योगिक आणि घरगुती वीज जोडलेली आहे. पाणी कमी असल्यामुळे धरणातील जलविद्युत प्रकल्पावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. जर अशी स्थिती राहिली तर येत्या काळात लोड शेडिंगचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मान्सून कुठे अडकलाय? तज्ञांचे विश्लेषण. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मान्सून तरी वेळेवर अंदमानात आणि केरळात पोहोचला होता, मग महाराष्ट्रात आणि विशेषतः कोयनेच्या सह्याद्री रांगांमध्ये पाऊस का गायब आहे? तर यावर हवामान तज्ञांनी अतिशय महत्वाचा विश्लेषण दिला आहे. तज्ञांच्या मते यंदा मान्सूनची सुरुवात दमदार झाली खरी, पण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या काही स्थानिक हवामान प्रणालीमुळे मान्सूनची गती मंदावली आहे. हवामान अभ्यासकांच्या मते मान्सूनच्या वाऱ्याचा जो वेग असायला हवा होता तो काही काळ कमकुवत झाला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पीभवन झालेले वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धडकून तिथे मोठे पाऊस देतात. या प्रक्रियेला ऑरोग्राफियन रेन असं म्हणतात. पण यंदा हे वारे सह्याद्री पर्यंत पोहोचायला उशीर झाला. त्यातच एक निनोचा प्रभाव पूर्णपणे ओसरला असावा, तरी निनाचा प्रभाव अजून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. या दोन हवामान घटकांच्या मधल्या काळात हवामानात जे बदल होतात त्याचा फटका जूनच्या सुरुवातीला बसला आहे. त्यामुळे कोयना नगर, नवजा आणि महाबळेश्वर यासारख्या अतिवृष्टीच्या ठिकाणीही केवळ तुरळक सरी कोसळत आहे. हवामान विभाग पुढील अंदाज. पण मित्रांनो, एवढ्या चिंतेच्या वातावरणात आता एक आशेचा किरण समोर येतोय. भारतीय हवामान खाते IDM आणि खाजगी हवामान संस्थांच्या तज्ञांनी पुढच्या काही दिवसांसाठी अतिशय महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. तज्ञांच्या मते अरबी समुद्रात आता पुन्हा एकदा मान्सूनची अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. बाष्पांचे प्रमाण वाढत असून पश्चिमेकडून वारे वेग धरत आहेत. तज्ञांच्या अंदाजानुसार जूनच्या उत्तरार्धात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्रात म्हणजेच महाबळेश्वर, नवजा आणि कोयना नगर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सातारा आणि घाट माध्यमावरील परिसरांसाठी येलो आणि काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ असा की येत्या 4 ते 5 दिवसात कोयनाच्या डोंगरावर
ढग दाटून येतील आणि धो धो पावसाला सुरुवात होईल. तज्ञांनी असाही विश्वास व्यक्त केला आहे की जून महिन्यातील तूट जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील दमदार पाऊस भरून काढेल. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पाणी टंचाईचे सावट आणि आपले कर्तव्य. जरी तज्ञांनी पावसाचा सकारात्मक अंदाज वर्तवला असला तरी सध्या धरणांमध्ये फक्त 8 TMC पाणी असल्याने प्रशासनाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोयनेतून खाली सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर कडक नियंत्रण ठेवलं जाते. शेतीसाठी आवर्तनांचे नियोजन पुन्हा एकदा तपासले जात आहे. एक नागरिक म्हणून ही परिस्थिती आपल्यासाठी एक चेतावणी आहे. जोपर्यंत धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू होत नाही तोपर्यंत थेंब न थेंब जपून वापरला पाहिजे. कारण निसर्गाचा नेम नाही. तज्ञांचा अंदाज अनेकदा खरे ठरतात, पण हवामानातील अचानक होणारे बदल कधीही पावसाला पुढे ढकलतात. त्यामुळे जोपर्यंत कोयनेची पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. तर मित्रांनो, कोयना धरणाची आजची परिस्थिती नक्की चिंताजनक आहे. पण हवामान तज्ञांचा अंदाज पाहता येत्या काही दिवसात आपल्याला नक्कीच गोड बातमी ऐकायला मिळेल. सह्याद्रीच्या कड्यांवरून पाण्याचे पांढरे शुभ्र धबधबे कधी वाहू लागतात आणि कोयनेचा विसर्ग कधी सुरू होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. तुम्हाला काय वाटतं? येत्या आठवड्यात कोयना धरण परिसरात दमदार पाऊस पडेल का? तुमच्या भागात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.